हॅलो फ्रेंड्स, सुरेखा ताईची रेसिपी या चॅनलमध्ये आपण याआधी भरपूर साऱ्या प्रकारच्या चिकनच्या रेसिपी बघितल्या आहे. त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला चिकन भुना कसं बनवायचं हे देखील सांगणार आहे. तुम्ही ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आणि स्ट्रक्चर बघू शकता. या ठिकाणी अगदी रेस्टॉरंट स्टाईल आलेला आहे. कलर तर खूपच भन्नाट आलेला आहे. त्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. चिकन सर्वात पहिले आपल्याला या ठिकाणी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी हळद ॲड करायची आहे. अर्धा चमचा आपल्याला रेग्युलर लाल मिरची ॲड करायची आहे आणि अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी गरम मसाला ॲड करायचा आहे. आपल्याला हे मसाले व्यवस्थित चिकनला मॅरिनेट करायचे आहे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करून घ्यायची आहे आणि 1 चमचा आपल्याला या ठिकाणी मीठ ॲड करायचं आहे. आणि हे सर्व जिन्नस आहे ते चिकनला व्यवस्थित मॅरिनेट होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी तेलाचा वापर करायचा आहे. त्यासाठी मी या ठिकाणी 1 पळी तेल ॲड करून घेते आणि हे सर्व जिन्नस आहे ते आपल्याला हातानेच मिक्स करायचे व्यवस्थित, म्हणजे चिकनला व्यवस्थित लागतात. बघा, या ठिकाणी चिकनला मॅरिनेट केल्यानंतर चिकन आपल्याला साईडला ठेवायचं आहे काही वेळासाठी. तर बघा, व्यवस्थित या ठिकाणी सर्व जिन्नस आहे ते मी व्यवस्थित लावून घेतलेले आहे. तर या ठिकाणी मी बारीक चॉप केलेला कांदा घेतलेला आहे. 4 ते 5 कांदे या ठिकाणी मी चॉप करून घेतलेले आहे. काही टोमॅटो घेतलेले आहे 2 ते 3 मीडियम साईजचे. तर ते आपल्याला आता टोमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे. तर मिक्सर जारमध्ये मी टोमॅटो ॲड करून घेते. आपण आता टोमॅटोची प्युरी बनवून घेऊयात. तर बघा, या ठिकाणी टोमॅटोची प्युरी बनवून घेतलेली आहे मी. तर सगळ्यात पहिले आपल्याला या ठिकाणी कढई ठेवायची आहे गॅसवर. तर या ठिकाणी आपल्याला ही जी चिकन भुना आहे ते पूर्ण आपल्याला तेलामध्ये आणि कांद्यामध्ये शिजवायचं आहे. या ठिकाणी पाण्याचा वापर आपल्याला जास्तीत जास्त कमी करायचा आहे. त्यासाठी मी या ठिकाणी तेलाचा वापर जास्त करते. तर 4 ते 5 पळ्या मी तेल ॲड करून घेतलेलं आहे. या ठिकाणी तेल चांगलं कडकडीत तापल्यानंतर सुकी लाल मिरची आपल्याला ॲड करायची 2 ते 3, तेजपान ॲड करायचे आपल्याला 2 ते 3 आणि या ठिकाणी आपण जे स्टार फूल असतं खडे मसाल्यांमधलं ते आणि दालचिनी घेतलेले आहे. याचा फ्लेवर आपल्या भाजीला खूपच छान येतो, त्यामुळे या ठिकाणी ॲड करून घेतलेले आहे. सर्व खडे मसाले आहे ते आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय झाल्यानंतर आपण चॉप केलेला कांदा ॲड करून घेऊयात. या ठिकाणी कांद्याचा वापर मी जास्त केलेला आहे. आपल्याला जी चिकनची ग्रेव्ही आहे ती पूर्ण कांद्यामध्ये शिजवायची, त्यामुळे या ठिकाणी कांद्याचा वापर मी जास्त केलेला आहे. तर कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय होतोय तोपर्यंत आपण या ठिकाणी आपले सुके मसाले काढून घेऊया एका प्लेटमध्ये. त्या ठिकाणी रेग्युलर लाल मिरची आहे ती ॲड करायची आपल्याला 2 चमचे. तर बघा, या ठिकाणी लाल मिरची ॲड करून घेतलेली आहे. या ठिकाणी गरम मसाला ॲड करायचा, आपण घरगुती गरम मसाला करतो तो ॲड करून घेतलेला आहे. अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी हळद ॲड करून घ्यायची आहे. 2 चमचे आपल्याला या ठिकाणी धना पावडर ॲड करायची, म्हणजे ग्रेव्हीला खूपच छान कलर येतो आणि स्मेल पण खूप छान येतो धना पावडरचा. त्यामुळे या ठिकाणी धना पावडर ॲड करून घेतलेली आहे. कांदा लसूण मसाला ॲड करायचा आपल्याला या ठिकाणी. कांदा लसूण मसाल्याने पण खूप छान चव येते चिकन भुन्याला, त्यामुळे या ठिकाणी 2 चमचे ॲड करून घेतलेले आहे. आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे काश्मीर लाल मिरची. काश्मीर लाल मिरची जी मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते ती घेतल्यानंतर आपल्या भाजीला खूपच छान कलर येतो. चिकन मसाला घेतलेला आहे या ठिकाणी 2 चमचे आणि चिकन भुन्याला जो फ्लेवर येतो तो आपल्या चिकन मसाल्यानेच येतो, त्यामुळे हे सगळे मसाले घेतलेले आहे मी काढून. तुम्ही बघू शकता इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात हे मसाले. तर कांदा पण आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे या ठिकाणी आणि कांद्याची क्वांटिटी ही भाजल्यानंतर खूप कमी झालेली तुम्ही बघू शकता या ठिकाणी. आपल्याला आता या ठिकाणी 1 चमचा आलं लसूण पेस्ट ॲड करून घ्यायची आहे. आपण ऑलरेडी आधी पण ॲड केली होती, त्यामुळे या ठिकाणी कमी घेतलेली आहे मी. तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला. बघा, या ठिकाणी भाजीला जी टेस्ट येते ती आलं लसूण पेस्टनीच येते, त्यामुळे या ठिकाणी ॲड करून घेतलेली आहे. टोमॅटोची प्युरी ॲड करून घेऊयात, ती पण आपल्याला तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे. सर्व जिन्नस आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून झाले की मसाल्याला एक स्ट्रक्चर येतं आणि चांगलं तेल पण सुटतं. तर बघू शकता 2 ते 3 मिनटं चांगलं फ्राय करून घेतलेलं आहे मी सर्व मसाला. तर व्यवस्थित तेल पण सुटलेलं आहे आजूबाजूने. हे जे प्लेटमध्ये मी मसाले काढून घेतलेले होते सुके मसाले ते पण ॲड करून घेऊयात. आपल्याला तेलामध्ये चांगले सर्व इन्ग्रेडियंट्स फ्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे ग्रेव्हीला एक स्ट्रक्चर खूप छान येतं. 2 ते 3 मिनटं मी चांगले मसाले फ्राय करून घेतलेले आहे, एकजीव केलेला आहे कांद्यामध्ये. तुम्ही बघू शकता मस्त कलर आलेला आहे आणि तेल पण सुटतं आहे भाजीला. जे मसाले जारमध्ये मिक्सर ग्राइंडमध्ये जे पाणी होतं ते पण मी ॲड करून घेतलेलं आहे. तर मसाल्याला एक ग्रेव्ही कन्सिस्टन्सी आलेली आहे, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. मसाले चांगले सेट होण्यासाठी या ठिकाणी मी झाकण ठेवते आहे 2 ते 3 मिनटासाठी, म्हणजे मसाले व्यवस्थित सेट होतात. या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला एक अगदी लो ठेवायची आहे. लो फ्लेमवर नाही तर मसाले या ठिकाणी जळू शकता.
तर बघा या ठिकाणी आपलं व्यवस्थित चिकन मॅरिनेट पण झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त सगळे जिन्नस आहे ते चांगले चिकनला लागलेले या ठिकाणी. 2 ते 3 मिनिटांनंतर आपण आता झाकण काढूयात. आपले मसाले जे आहे ते व्यवस्थित सेट झालेलं आहे ग्रेव्ही. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तेल पण खूप मस्त सुटलेलं आहे भाजीला. त्या ठिकाणी चांगलं परत एकदा मी सर्व जिन्नस हालवून घेते म्हणजे व्यवस्थित सेट झालेले आहे. तुम्ही बघू शकता कलर खूपच छान आलेला आहे. काश्मीर लाल मिरची आपण या ठिकाणी ॲड केली होती. तर या ठिकाणी आपण जे चिकन मॅरिनेट केलं होतं ते आपल्याला आता एक एक पीस करून ॲड करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये. तर या ठिकाणी आपण चिकन जे मॅरिनेट केले होतं ते आपण जेवढं वेळ ठेवू तेवढं वेळ आपल्या चिकनला चांगला एक फ्लेवर येतो. जेवढं मसाले आपण ॲड केले होते तेवढा मसाल्याचा स्मेल पण लागतो. आता या ठिकाणी मी सगळे चिकन ॲड करून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये. या ठिकाणी आपल्याला आता चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. आपण चिकनमध्ये पण थोडं मीठ ॲड केलं होतं, पण आता आपल्याला ग्रेव्हीमध्ये ॲड केलं नव्हतं. त्याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे या ठिकाणी. मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला परत एकदा सर्व मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे सगळं ग्रेव्हीमध्ये आणि चिकनला मीठ लागलं पाहिजे अशा पद्धतीने 2 ते 3 मिनटं एकजीव केलं मी. तर बघा आपल्याला या ठिकाणी परत झाकण ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटासाठी आपल्याला चिकन परत एकदा सेट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. तुम्ही बघू शकता कांद्याला खूप पाणी सुटतं, त्यामुळे कांद्यामध्येच आपलं चिकन जे आहे ते व्यवस्थित शिजतं. तर बघा या ठिकाणी चिकन मॅक्झिमम शिजत आलेलं आहे. तर या ठिकाणी कलर पण तुम्ही बघू शकता खूपच वेगळा आलेला आहे आणि अगदी तेल सुटलेलं आहे भाजीला. खूपच भारी दिसतं आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता ग्रेव्ही जी आहे ती सेट होण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अर्धा कप पाणी ॲड करायचं आहे. तर बघा या ठिकाणी अर्धा कपला पण मी थोडं कमी पाणी घेतलेलं आहे. म्हणजे जी ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही पण राहते आणि आपली चिकन भुना आहे तो व्यवस्थित सेट पण होतो. तर अर्धा कप मी या ठिकाणी पाणी ॲड केलेलं आहे. व्यवस्थित मसाला सेट करून घेऊयात आणि परत आपल्याला एकदा झाकण ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी आपल्याला आता भाजी शिजवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम या ठिकाणी अगदी लो ठेवायची आहे. फुल गॅसवर शिजवायचं नाही, नाही तर आपण चिकन जळू शकतो मसाला पण. बघा या ठिकाणी अर्धा तास कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही चिकन बघू शकता. खूपच मस्त कलर आलेला आहे आणि ग्रेव्ही जी आहे ती मसाल्यामध्ये एकदम सेट झालेलं आहे चिकन आणि चिकन पूर्णपणे या ठिकाणी शिजलेलं आहे. कलर तर खूपच भन्नाट आलेला आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल चिकन भुना आपल्याला या ठिकाणी बघायला भेटतो आहे. खूपच मस्त झालेला आहे. तुम्ही पण सेम ह्याच पद्धतीमध्ये चिकन भुना ट्राय करा. चिकन या ठिकाणी व्यवस्थित शिजतं. एकदम लो फ्लेमवर आपल्याला चिकन शिजवायचं आहे या ठिकाणी. अगदी रेस्टॉरंट स्टाईलच बनतं. घरी ट्राय करा नक्की. आणि तुम्ही ट्राय केल्यानंतर तुमचं चिकन भुना हे कसं झालं मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. Thank you so much.